आकाशात उडणारं विमान, प्रवाशांच्या चेहऱ्यावर विश्वास, पायलटच्या हातात नियंत्रण आणि हजारो मीटर उंचीवर वेगाने धावणारी यंत्रणा. सगळं काही सुरक्षित वाटतं, पण जेव्हा एखादा विमान अपघात होतो, तेव्हा फक्त ढिगारा, राग, प्रश्न आणि शांतता उरते. त्या शांततेत एकच गोष्ट बोलते, एक छोटासा बॉक्स. तो ओरडत नाही, तो चमकत नाही, तो प्रसिद्ध नसतो, पण तो सत्य सांगतो. त्या बॉक्सचं नाव आहे फ्लाइट ब्लॅक बॉक्स. काय आहे ही छोटी यंत्रणा, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? तर फ्लाइट ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातील एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा प्रणाली, जी अपघाताच्या वेळी आणि अपघाताआधीची संपूर्ण माहिती साठवून ठेवते. सामान्य लोकांच्या समजुतीप्रमाणे ब्लॅक बॉक्स हा काळा नसतो. प्रत्यक्षात तो तेजस्वी नारंगी ऑरेंज रंगाचा असतो, जेणेकरून अपघाताच्या ढिगाऱ्यात, समुद्र किंवा जंगलात तो सहज ओळखता यावा. ब्लॅक बॉक्स हे नाव रंगामुळे नाही, तर ते ऐतिहासिक तांत्रिक संज्ञेमुळे प्रचलित झाला आहे. हा बॉक्स म्हणजे विमानाचा स्मृतिकोश असतो, जो प्रत्येक महत्त्वाची हालचाल, निर्णय आणि सिस्टीमचा प्रतिसाद नोंदवत राहतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे प्रत्यक्षात एकाच युनिटमध्ये असलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या रेकॉर्डिंग सिस्टीम्स, CVR आणि FDR. या दोन्हींचं काम वेगळं असलं तरी उद्देश एकच असतो, सत्य नोंदवणं. CVR म्हणजे कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करणारी प्रणाली, तर FDR म्हणजे विमानाच्या टेक्निकल सिस्टीमचा डेटा रेकॉर्ड करणारी प्रणाली. या दोन्हींचा एकत्रित डेटा म्हणजे संपूर्ण अपघाताचं खऱ्या अर्थाने विश्लेषण करता येणारं सत्यचित्र. CVR म्हणजे कॉकपिटमध्ये घडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आवाजातला इतिहास, पायलट आणि को पायलटमधील संवाद, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेलं संभाषण, चेतावणीचे अलार्म, इंजिनचा आवाज, सिस्टीमचे बिप्स, तणावाचे सूर, घाईची भाषा, शांततेचे क्षण, हे सगळं CVR मध्ये रेकॉर्ड होतं. अपघाताच्या शेवटी क्षणांमध्ये पायलटने काय बोललं, कोणता निर्णय घेतला, कोणती सूचना दिली आणि कोणता धोका ओळखला, हे सगळं आवाजाच्या माध्यमातून स्पष्ट होतं. त्यामुळे CVR म्हणजे मानसिक घटकाचं, ह्युमन फॅक्टर प्रतिबिंब असतं. FDR म्हणजे विमानाच्या तांत्रिक मेंदूचा इतिहास. तो विमानाचा वेग, उंची, दिशा, इंजिनची स्थिती, फ्युअल लेवल, ब्रेक सिस्टीम, फ्लॉप्सची हालचाल, हायड्रॉलिक प्रेशर, ऑटो पायलट स्टेटस, नेव्हिगेशन डेटा, सेन्सर्सची माहिती, सॉफ्टवेअर रिस्पॉन्स, असे हजारो टेक्निकल डेटा पॉइंट्स प्रति सेकंद रेकॉर्ड करत असतो. आधुनिक विमानांमध्ये प्रत्येक सेकंदाला हजारो डेटा नोंदी तयार होतात. त्यामुळे FDR मुळे यंत्रणा काय करत होती, कुठे बिघाड झाला, कोणती सिस्टीम फेल झाली, कोणती प्रक्रिया चुकीची झाली, हे वैज्ञानिक पद्धतीने समजतं. CVR आणि FDR यांचा संयुक्त अर्थ सोप्या भाषेत सांगायचं तर, CVR सांगतो माणूस काय करत होता आणि FDR सांगतो मशीन काय करत होतं, आणि या दोन्हींच्या एकत्रित विश्लेषणातून अपघाताचं पूर्ण चित्र समोर येतं. केवळ अपघात झाला एवढी माहिती न राहता, का झाला, कसा झाला आणि नेमका कुठं चूक झाली, हे समजतं. त्यामुळे ब्लॅक बॉक्स म्हणजे फक्त रेकॉर्डिंग साधन नसून एक संपूर्ण तपास प्रणाली असते. ब्लॅक बॉक्सची रचना सामान्य यंत्रणासारखी नसते. तो अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बनवला जातो. टायटॅनिक स्टील, हीट रेसिस्टन्स मटेरियल, मल्टीलेयर इन्सुलेशन आणि स्पेशल शॉक प्रोटेक्शन सिस्टीम यांचा वापर करून तो तयार केला जातो. तो 1000 डिग्रीपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो, प्रचंड दाब झेलू शकतो, तीव्र धक्के, स्फोट, आग, पाणी, रसायन आणि समुद्रातील खोल दाब यांमध्येही सुरक्षित राहू शकतो. म्हणजेच जिथे विमान पूर्णपणे नष्ट होतं, तिथेही हा बॉक्स जिवंत राहावा यासाठी त्याची रचना केली जाते. ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील भागात म्हणजे स्टेल सेक्शनमध्ये बसवला जातो, कारण अपघाताच्या वेळी विमानाचा पुढचा भाग आणि मधला भाग जास्त नुकसानग्रस्त होतो, पण मागचा भाग तुलनेने सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा आणि शोधता यावा यासाठी त्याचं स्थान मुद्दाम मागे निश्चित केलं जातं. जर विमान समुद्रात कोसळलं, तर ब्लॅक बॉक्समध्ये असलेली एक खास प्रणाली सक्रिय होते, अंडर वॉटर लोकेटर बिकॉन, ULB.
ही प्रणाली विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा सिग्नल पाठवते, जो सोनार सिस्टीमद्वारे शोधता येतो. हा सिग्नल साधारणपणे 30 ते 90 दिवस सतत प्रसारित होत राहतो. त्यामुळे शोध मोहीम चालवणाऱ्या यंत्रणा ब्लॅक बॉक्सचं लोकेशन शोधणं शक्य होतं. जहाजं, सोनार उपकरणं, रोबोट, सॅटेलाइट्स आणि ड्रायव्हर्स यांच्या मदतीने हा बॉक्स शोधला जातो, कारण तोच अपघाताचं सत्य सांगणारा मुख्य स्रोत असतो. ब्लॅक बॉक्सचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे अपघाताचं कारण शोधणं. अपघात मानवी चूक होती का? तांत्रिक बिघाड होता का? सॉफ्टवेअर फेल्युअर झाला का? हवामान कारणीभूत होतं का? डिझाईन फ्लो होता का? प्रशिक्षणात त्रुटी होती का? एअर ट्रॅफिक कंट्रोलची चूक होती का? हे सगळं ब्लॅक बॉक्सच्या डेटावरून वैज्ञानिक पद्धतीने ठरवलं जातं. अंदाजावर नाही, भावना नाही, अफवा नाही, फक्त डेटा, आवाज आणि पुरावा. ब्लॅक बॉक्स केवळ भूतकाळ समजावून सांगत नाही, तर भविष्यासाठी सुरक्षा तयार करतो. त्याच्या माहितीच्या आधारावर नवीन विमान सुरक्षा नियम बनवले जातात, नवीन कायदे लागू होतात, विमान डिझाईनमध्ये बदल होतात, सॉफ्टवेअर अपडेट्स होतात, पायलट ट्रेनिंग सिस्टीम सुधारते, एअर ट्रॅफिक कंट्रोल प्रोटोकॉल बदलतात, इंजिन टेक्नॉलॉजी अधिक सुरक्षित केली जाते. म्हणजेच एका अपघातातून संपूर्ण विमान वाहतूक अवस्थेत सुधारणा घडते. जर ब्लॅक बॉक्स नसता तर प्रत्येक अपघात फक्त एक बातमी ठरली असती, एक आकडा, एक मथळा, एक दुःखद घटना एवढंच उरलं असतं. पण ब्लॅक बॉक्समुळे अपघात बनतो अभ्यासाचा विषय, संशोधनाचा आधार आणि सुधारण्याची संधी. तो अपघाताला अर्थ देतो, कारण त्यातून शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातही ब्लॅक बॉक्स का महत्त्वाचा आहे? आज सॅटेलाइट ट्रॅकिंग, लाईव्ह डेटा, क्लाउड स्टोरेज, रिअल टाइम मॉनिटरिंग असतानाही ब्लॅक बॉक्स अनिवार्य आहे, कारण तो फिजिकल पुरावा देतो. डेटा, आवाज, सिस्टीम, लॉन्च, टेक्निकल हिस्ट्री सगळं एकाच ठिकाणी सुरक्षित स्वरूपात उपलब्ध असतं. भविष्यात लाईव्ह डेटा स्ट्रीमिंग सिस्टीम विकसित होत असल्या तरीही फिजिकल ब्लॅक बॉक्स कधीही संपणार नाही, कारण संकटाच्या क्षणी शेवटचा विश्वास हाच ब्लॅक बॉक्स असतो. खरं पाहिलं तर ब्लॅक बॉक्स म्हणजे फक्त एक यंत्र नाही, तो विज्ञानाचा पहारेकरी आहे, मानवतेचा रक्षक आहे आणि सुरक्षेचा साक्षीदार आहे. तो शांत असतो, तो बोलत नाही, तो प्रसिद्ध होत नाही, पण तो सत्य सांगतो. जेव्हा विमान अपघातात सगळं नष्ट होतं, तेव्हा ते वाचतं, ते म्हणजे सत्य, आणि त्या सत्याचं नाव आहे फ्लाइट ब्लॅक बॉक्स, जो भूतकाळ उघड करतो, वर्तमान समजावतो आणि भविष्य सुरक्षित करतो. म्हणूनच ब्लॅक बॉक्स म्हणजे फक्त बॉक्स नाही, तो मानवाच्या सुरक्षिततेसाठी उभा असलेला विज्ञानाचा आधारस्तंभ आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.